हा 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 हा, मस्त वास येतोय. कबरीची फेवरेट खीर, आज कबरीची मज्जा आहे. हो, किती दिवसानं तू असा अरबट सरबट खाणार आहे? पिंकी, मी केली आहे खीर, तू अरबट चरबट म्हणतेस तिला. अहो, खिरीबद्दल नाही म्हणत आहे, मी केलेल्या चकल्यांबद्दल बोलतेय. हा, आणि तुम्हीच म्हणता ना जास्त तिखट आणि तेलकट खाऊ नये म्हणून. ते काय हेल्थ कॉन्शियस म्हणतात आणि मला माहिती आहे ते. अगं पण घरात केलेलं चालतं, त्याला काय माझी नान असते. बरं ऐक ना, गप्पा मारण्यात वेळ नको घालवू. कबीर कधीही येईल आणि घरात खूप कामं पडली आहेत अजून. हा मॅडम, आता लगेच तळून काढते बघा चकल्या. वेळ लागतोय का आपल्याला? काय बजबज हात लावते का पिठाचा झाड्याला? सॉरी सॉरी सॉरी. पुस्तक का? चुप, आता नाही रडायचं. 1000 वेळा सांगितलं एप्रिल यूज करत जा म्हणून. असं एवढं मोठं झबलं कसं दिसतं? हे झबलंय. काय करायचं तुझं? मॅडम ते जाऊ दे, आधी मी बनवलेली चकली खाऊन सांगा कशी झाली. प्लीज, आता नाही खायचे मला. अहो मॅडम, खाऊन सांगा ना, म्हणजे मला तिखट मिठाचा अंदाज कळेल. ही घ्या आजी. आजी? हो, अहो आपल्या आजी बनवायची ना अशी खमंग खुसखुशीत लाल लाल चकली, तशीच झाली. नाहीतर ही चकली एकदम कडक तुमच्यासारखी. एकदा काय ते ठरव, मी कडक आहे की ताप आहे? मॅडम अशाच उभ्याला हालू नका, हालू नका. काय झालं पिंकी? अहो नाही, सूर्य कोणत्या बाजूला उगवलाय ते बघतीये. ओ, मग तर नीट बघ, सूर्य उगवलाच नसेल कदाचित. अहो मॅडम, तुम्ही चक्क हसताय. तुम तो मचल गए हो हो हो, यूं ही फिसल गए आ हा हा. काय फ्रेश वाटतंय. छान वास येतोय ना? हो मॅडम, एकदम मस्त. घर कसं असं चकाचक वाटतंय. आय एम शुअर कबीरला आवडणार आहे. बरं ऐक ना, स्वयंपाकात काहीही स्वतःच्या डोक्याने उद्योग करू नकोस, ओके? हा, कशातही मीठ वाढवायचं नाही, साखर वाढवायची नाही, ठीक आहे? हा, माझ्यासाठी चहा करशील? हो, लगेच करते. आलं घातलेलं? हो चालेल. आणि विदाउट शुगर? हो चालेल ना, लगेच. दूध? मॅडम, मी रोज चहा करते, तसा चहा हवाय की नाही? हा, तसाच हवा आहे. मॅडम? हा, ऑफ कोर्स. सो स्वीट. थँक्यू पिंकी. वेलकम. सदा काका. जी बाई साहेब. कबीरला आवडतात ती पुस्तकं काढून ठेवले? हो, काढून ठेवले. आणि त्याला आवडतात फुलं ती? ते बघा टेबलवर ठेवलेत. वाव, गुड जॉब. क्या बात आहे, आज सगळे ओबिडियंट स्टुडंट सारखं माझं ऐकतायत. आय एम इम्प्रेस. वाव, गुलाबाची फुलं कबीरला खूप आवडतात. पिंकी, पिंकी, ही बाकीची फुलं जी आहेत ना, ती आतमध्ये हॉलमध्ये ठेव. कबीरला खूप आवडतात. अहो माहितीये मला. हा घ्या चहा. हा, थँक्यू. आणि तुझं? अहो ते चकल्या करायच्यात ना, त्या पूर्ण करून झाल्या की घेते. ओके. भविष्य सांगणार, ज्योतिष्य सांगणार, चेहरा वाचणार, हात पाहणार. कोण आहे हा? मॅडम थांबा, मी लगेच आले. एक मिनिट, आत येऊ नका. कोण आहात तुम्ही? मध्ये आत कसे आलात? महाराज महाराज महाराज. ए हॅलो, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तांदूळ बिंदूळ काय चाललंय? अहो मॅडम, ते साधू महाराज आहेत, आणि साधू महाराज म्हणजे साक्षात देव. मग तर आधी बाहेर काढ त्यांना. कळत नाही का तुला? ही अशी माणसं घरात घुसतात आणि आपल्याला लुबाडून जातात. बाई, लक्ष्मीचं तेज आहे तुझ्या चेहऱ्यावर. पण अहो थांबा ना, आता बाई चिडल्यात ना, तर कशाला त्यांना त्यांचं भविष्य सांगताय? मला माझं भविष्य सांगा, पण नंतर सांगा. हा, आधी तुम्ही इकडनं जा, नाही तर तुमच्या बरोबर ते मला पण घराबाहेर काढतील. तुम्ही निघा आधी इथून. हा हा मॅडम, थांबा थांबा. ओ महाराज, तुम्ही जाणार, तुमच्या पाया पडते. त्यांच्या नादाला लागू नका. ताप आहे ते ताप. तुझा भूतकाळ परत तुझ्या समोर येणार, परत तुला दगा देणार, तेव्हा सावधान. गेट आउट. निदान या जन्मात तरी मला हे वाक्य ऐकायचं नाहीये. जा तुम्ही इथून.
हो मॅडम, मॅडम तुम्ही पण काय कोणाचं पण ऐकून मनावरती घेता? असं उठसूट कोणी बी येईल आणि त्यांचं ऐकणं तुम्ही मनावरती घेणारच का? हे बघा, असं काय बी नाही होणार हा. काय झालं? हो मॅडम, तुमच्या आणि त्या साधू महाराजाच्या नातात माझ्या चकला करपल्या. आता आजी काही पडणार. मग तू कर ना आजीला मेकअप. एक्सपर्ट आहेस तू. आता करू का? आता काही गरज नाहीये. आधी जा ती फुलं आत ठेव. आता कसं माणसात आल्यागत वाटतंय. आता लगेच करते काम. आहात ना रे? हळू 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 हळू. मी कविन मॅडम. डॉक्टर सचिन, येस मॅडम. व्हॉट इज ऑल दिस? काय चाललंय सगळं? काय अवतार आहे हा? मॅडम, तुमचंच काम चोख पार पाडतोय, त्यासाठी हे सगळं प्रोटेक्शन. माझं काम? येस मॅडम. काय? मॅडम, ते इथे नाही सांगू शकत. आपण आज जाऊन बोलूया का प्लीज? आय मीन फॉर सिक्युरिटी रिझन्स. कोणी बघितलं तर? आफ्टर ऑल इट्स अ टॉप सिक्रेट. सिरियसली? येस मॅडम. असं काय टॉप सिक्रेट आहे? मॅडम, तेच तर इथे नाही ना सांगू शकत. प्लीज आपण आज जाऊन बोलूया का? ऑफकोर्स आपण आज जाऊन बोलू शकतो. ओके मॅडम. ओके कम. ओके चला. ए हॅलो. येस मॅडम. हे येणार नाहीयेत माझ्या घरात. ओके गो गो प्लीज. ओके मॅडम. सो यू ऑल वेट हियर, आय विल बी बॅक. हळू रे हळू. डॉक्टर सचिन, येस काय करताय तुम्ही? हे काय चाललंय? टॉप सिक्रेट मॅडम, टॉप सिक्रेट. वेट. वाव, कसलं भारी. काढा काढा. शर्ट काढा. पिंकी, काढा ना. अगं पिंकी, तुम्ही जरा गप्प बसाव. पिंकी, चकल्या करपल्या. चकल्या करपल्या. चकल्या करपल्या. कुकरची शिट्टी वाजते. करेक्ट. मी आले हा लगेच. हा मी आले हा, जाऊ नका. मी आलेच. डॉक्टर सचिन, हा जो काही पण तुमचा तमाशा आहे हा सगळा करून झालाय का? एक मिनिट सिरियसली? मॅडम मॅडम. डॉक्टर सचिन, काय करताय तुम्ही? ओ माय गॉड. टॉप सिक्रेट मॅडम. सिरियसली? मॅडम, हे काय? तुम्ही ते फर्स्ट इयरचे पेपर्स काढायला सांगितले होते ना, तेच घेऊन आलोय मी. बघा मॅडम, मी माझं काम किती व्यवस्थित करतो. माय गॉड, I don't believe this, Dr. Sachin. I'm so impressed. I mean, आज सकाळपासून everybody is doing such a good job. Seriously. हे इतकं ओलं काय पण? ते मॅडम, मी सिक्युरिटी रिझन साठी खूप शर्ट्स घातले होते ना, हा. तर त्याला घाम लागला, आणखीन काही नाही. डॉक्टर सचिन, अहो तुम्ही डॉक्टर आहात ना, हे असं अनहायजिन तुम्हाला काहीच कसं नाही वाटत? व्हॉट इज ऑल दिस डॉक्टर? ओके, एनिवेज तुम्ही जा. ओके मॅडम. ओके. डॉक्टर सचिन, येस मॅडम. पसारा. ओह येस. सॉरी मॅडम, सॉरी. ओके. यू ओके? येस ऑफ कोर्स मॅडम. हे काय? ते मॅडम, पेपरच्या सिक्युरिटीसाठी ना मी बॉडीगार्ड्स आणले होते ना, तर हे त्यांचं वाउचर आहे. आय मीन बिल. प्लीज पे इट मॅडम. सॉरी.
आय कम इन मॅम? हे काय चाललंय तुझं कबीर? ते तुम्ही अभ्यासासाठी बोलवलं ना, म्हणून. आता आपण स्टुडंट आणि डीन नाही आहोत, मुलगा आणि आई आहोत. मला आई हाक मारायची जेव्हा घरी असतोस. ओके. आई, एक विचारू? हं? ते तू दिलेले नियम तूच मोडतेस? सगळं इथेच बोलायचंय? आत नाही येणार आहेस? मी आणि माझे रूल्स मोडते? हो, म्हणजे तू आज असं अचानक मला इथे अभ्यासासाठी बोलवलंस का? गिल्टी फील झालं म्हणून. गिल्टी? 3 दिवस एका हुशार स्टुडंटला सस्पेंड केलं, त्याचा अभ्यास बुडला. तो भरून काढण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे सांग बरं? पण आई, तू मला डे 1 पासून सांगतेस की बाकीच्या स्टुडंट सारखा ऑर्डिनरी स्टुडंट आहे मी फक्त तुझ्यासाठी. नो स्पेशल ट्रीटमेंट, नो वशिला. मग हे सगळं? ऑर्डिनरी स्टुडंटच आहेस तू माझ्यासाठी. डीन म्हणून शिक्षा देऊ शकते, तर आई म्हणून जवळ नाही का घेऊ शकत? ओके. कबीर, असा का वागतोयस तू माझ्याशी? हिटलर आहे का मी? आई आहे तुझी. आईसारखं वाग ना. मला अभ्यास घ्यायचा आहे तुझा, टॉर्चर नाही करायचंय तुला. अगं आई, तसं नाही ग. बाय द वे, आजी कुठे आहे? मी इथे आलो हे माहित नाही का तिला? ती बंटी आणि गँग आहे ना, त्यांच्याबरोबर एक टुक्कार 3D पिक्चर बघायला गेली आणि इतकी एक्साइटेड होती. मला पण आज लेक्चर्स नव्हते, म्हटलं तुला घरी बोलवते. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मला? आई, मला काय प्रॉब्लेम असेल? म्हटलं तुझ्या आवडीचं जेवण करते, मग आपण एकत्र जेवूयात, खूप गप्पा मारूयात. इम्पॉर्टंट असेल तर घे ना. नाही, ते स्पॅम कॉल्स उगाच त्रास देतात. आणि त्रासावरून आठवलं, तू त्या देवाला सांगितलं नाहीयेस ना की तू इथे आलायस ते? नाही. थँक गॉड. सिली मॅन. ए दोस्तानो, अरे आपल्या कबीरला पाहिलं काय? नाही. ए भावा, कबीरला पाहिलं काय? नाही पाहिलं. भावांनो, कबीरला पाहिलं काय? नाही 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 नाही. कबीर फोन उचल यार. अरे कबीर भाव फोन का ना उचलत यार? हो उचल. हे कसं आहे, लॅब केमिक? डायरेक्ट घुसलो, सॉरी. ही काय शिस्त आहे? कोणाच्याही वर्गात काय घुसताय? काय हवंय काय तुम्हाला? कबीर. फोन कोणाचा वाजला? कोणाचा वाजला फोन? भावानो, आपल्या कबीरला पाहिलं कुठे? हो मॅडम, तुम्ही बघितलं आपल्या कबीरला? मी इथली प्रोफेसर आहे की वॉचमन आहे? काही प्रश्न काय विचारतोस? आणि तू तो देवा सुर्वे ना रे? तुला तर रस्टिकेट केलंय. या म्हणजे तुला कॉलेजमधनं काढून टाकलंय. तू आत कसा आलास? तुझी कंप्लेंट केली तर काय होईल माहितीये का? नाही. गेट आउट ऑफ माय क्लास राईट नाउ. गेट आउट ऑफ माय क्लास. या पण मॅडम, आपल्याला एक सांगा, ते ते काय म्हणतात, ते सस्पेंड ते घालवायला काय करायला लागेल? आणि म्हणजे आपल्या कॉलेजला परत येण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल सांगा ना. त्यासाठी ना डीन मॅडमना भेटायला. कुठे भेटतील त्या? मी हे कंप्लीट करते लेक्चर आणि मग सांगते तुला. ओके स्टुडंट.
काय चाललंय मगासपासनं? कॉलेजचे नियम माहित नाहीत तुला? तुझी कंप्लेंट करू? सॉरी मॅम, पण इमर्जन्सी होती. गेट आउट ऑफ माय क्लास. राईट नाउ गेट आउट ऑफ माय क्लास. हो मॅडम, कशाला भडकताय त्याच्यावर? काहीतरी महत्वाचं असं. यू बोथ गेट आउट ऑफ माय क्लास राईट नाउ. चालते का दोघं इथून? शेखर, ए शेखर, ए शेखर, शेखर, अरे शेखर. हॅलो. ए हां, हो सर, बोलतोय. हो, माहिती आहे. नाही सर, ट्राय करतो मी. सर 50,000 म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे हो. सर प्लीज थोडा अजून वेळ देतात प्लीज सर. आत्ता सर एवढी मोठी अमाऊंट मी कुठून आणू सर आता? नाही सर, प्लीज घरच्यांना नका सांगू. मी करतो काहीतरी ऍडजस्टमेंट. हो सर. ओके. शेखर, काय झालं? काही नाही यार. अरे भाव, सांग ना आपल्याला काय झालं. तुला प्रत्येकाच्या गोष्टींमध्ये ना खूप सारी सवय आहे का रे? मी तुला सांगितलं का मला काही प्रॉब्लेम आहे म्हणून? प्लीज यार, मला एकटं सोड, मी तुझे हात जोडतो. अरे शेखर भाऊ, आपल्याला सांग ना, आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू. बोल ना. देवा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे बघ, तू जा इथून. माझ्यामुळे ना सगळ्यांना त्रास होतो इथे. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. माझ्या घरच्यांना माझ्यामुळे त्रास होतो, बाहेरच्यांना माझ्यामुळे त्रास होतो, डीनला माझ्यामुळे त्रास होतो. अरे एवढंच काय, तर डीनने त्याच्यामुळे मला इतकी वर्ष फेल केलंय रे. आणि माझ्यामुळे ना या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो. आणि आता हॉस्टेलवाल्यांना माझ्यामुळे त्रास सुरू झालाय. त्यांना 50,000 रुपये हवेत, नाही तर ते मला खोलीत राहू देणार नाहीये यार. एक तर ना इतक्या वर्षांपासून या एका वर्गात बसून ना मला तर वैतागले ते माझ्या घरचे. ते सारखे पैसे कुठून देणार आहेत मला? आणि 50,000 मी कुठून आणू देवा? कुठून आणू मी 50,000 रुपये? शेखर भावा, भाई सब संभालेगा. ए सध्या, आपल्याला 60,000 रुपये हवेत अर्जंट. हा शेखर, अरे वा, आजच्याच तुला ना पैसे मिळतील, काय टेन्शन घ्यायचं ना. देवा देवा, अरे भावा, तू पण काय असा. हे बघ, हा देवा ना कधीच खास लोकांशी दोस्ती करत नाही, पण ज्यांच्याशी दोस्ती करतो ना ती लोक खास असतात त्यासाठी. देवा टेन्शन न घ्यायचं रे, आपण असतो देवा. कबीर कुठे उसाटलाय ना, तर परत फोन करूया. अरे कबीरचाच मेसेज. सारखे सारखे फोन करू नकोस, मी डीन मॅडमच्या घरी आहे. मला सस्पेंड केलं म्हणून अभ्यास बुडालाय, तो त्या कव्हर करून देणार आहेत म्हणून मला घरी बोलवलंय. डॉलीबाई, सस्पेंड तर तुम्ही आपल्याला पण केलं. कबीर, काय चाललंय तुझा? अभ्यास थोडा वेळ अभ्यास बाजूला ठेव ना आता. आणि आपण मस्त छान गप्पा मारूयात. अगं पण तुला काही माझ्या बरोबर शेअर करायचं असेल तर आता बोलू शकतो आपण. अगं पण बुडलेला अभ्यास. मी तुला मगाशीच सांगितलं ना, आपण स्टुडंट आणि डीन नाही आहोत म्हणून. मी तुझी आई आहे. एवढं तुझ्या आवडीचं जेवण केलंय मी, तुझ्या आवडीची खीर पण केली आज. मला काय आवडतं हे माहितीये तुला? मला माहिती नसणार तर मग कुणाला? कबीर, मांजरीचं किंवा कुठल्याही जनावरांची पिल्लं त्याची आई एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कशी नेते माहितीये तुला? ते असं त्या पिल्लाची मान दातात धरून. बघणाऱ्याला असं वाटतं की अरे रे रे रे, दुखेल, लागेल. किती क्रूर आई आहे, हिला काही प्रेम माया काय वाटते की नाही त्या पिल्लाबद्दल? पण हे असं ना फक्त बघणाऱ्याला वाटत असतं, त्या मांजरीला नाही वाटत. पण त्रास होईल इतकं घट्ट पकडायचंच कशाला? एक्झॅक्टली.
त्रास होतोय हे फक्त बघणाऱ्याला वाटतं, पण जर का तेवढं घट्ट धरलं नाही तर ते पिल्लू निसटून जाईल ना. मग काय करायचं त्या मांजरीने? जर का जनावराच्या आईला आपल्या पिल्लाबद्दल इतकं वाटत असेल तर मग माणसाच्या आईला आपल्या पिल्लाबद्दल काहीच वाटत नसेल का? आई, आपली आई आपल्यावर किती बंधनं टाकते हे आपल्याला दिसतं, जगाला दिसतं. पण नियमांचा ताण आपल्या मुलावर पडत नाहीये ना, याचं सतत टेन्शन पण आईलाच असतं. आपल्या पिल्लूला आपल्यापासून लांब ठेवून एकदम मस्त सुखात जगणारी आई ना अजून जन्माला यायची आहे. आपल्या पिल्लाने खाल्लं असेल ना, नीट झोप तर लागली असेल, आत्ता काय करत असेल, सर्दी तर झाली नसेल, पोट तर दुखत नसेल. अस्तित्वात नसलेले प्रश्न पण फक्त आईलाच पडतात. आई, जर इतकीच काळजी आहे तर मग एवढे नियम का? कारण पतंगाची दोरी जितकी आपल्या हातात ताणून धरून ठेवू तितकंच ते पतंग असं उंच भरारीनं आकाशात उडतं. आणि हे फक्त एका आईलाच माहिती असतं. आपलं बाळ रडल्यावर आई हसते. असं आईच्या आयुष्यात कधी होतं माहितीये? फक्त एकदाच, जेव्हा ते बाळ जन्माला येतं तेव्हा. आय एम सॉरी. प्रत्येक आईला माहिती असतं आपल्या मुलाला काय आवडतं काय नाही ते. कारण आपल्या मुलाला इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा 9 महिने जास्त ओळखते आई. फक्त ती कधीच ते व्यक्त करत नाही. बरं, मग सांग मला काय काय आवडतं. थोडक्यात माझी परीक्षा आहे तर. हां, तसं समज. ओके, आय एक्सेप्ट द चॅलेंज. डोक्याला तेल लावून देऊ? नाही नाही नाही, थांब थांब. आई, तू खरंच जिंकलीस. शुअर? हो. आज मला किती छान वाटते. इतकी शांतता, तू आणि मी, फक्त दोघच जण. खरं सांगू तुला कबीर, आज खूप दिवसांनी ना मला इतकं शांत वाटतं, इतकं रिलॅक्स फील होतंय. आता कोण आलं असेल?